गाझाच्या 75% भागावर इस्रायलनं ताबा घेतलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, सातत्याने इस्रायल आणि गाझामध्ये संघर्ष सुरू होता आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गाझाच्या 75% भागावर इस्रायलनं ताबा घेतलेला आहे। इस्रायलच्या संरक्षण दलानं हा दावा केलेला आहे। हमासवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जाते। गाझावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांना स्थलांतरासाठी 7 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे। गाझाच्या अंदाजे 75%हून अधिक भागांवर पूर्णपणे आपलं नियंत्रण मिळवलेलं आहे असा दावा इस्रायलने केलेला आहे आणि त्यामुळे हमासच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर परिणाम झालाय। तसंच त्यांची महत्त्वाची साखळी उद्ध्वस्त झालेली असून नियंत्रणाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं इस्रायली संरक्षण दलानं बुधवारी म्हटलेलं आहे। गाझामध्ये इस्रायली सैन्यानं हल्ले सुरू केल्यापासून 2000 दहशतवाद्यांना ठार करण्याबरोबरच सुमारे 10,000 दहशतवादी ठिकाणांवर सुद्धा हल्ला केल्याचा दावा करण्यात आलेला आहे।